नीट पेपर प्रकरणी जे नीटचे पेपर फुटलेत त्याबद्दल काहीतरी ठराविक अशी व्यवस्था निर्माण व्हावी आणि पेपर फुटू नये. आपल्या म्हणजे विद्यार्थ्यांच्या, आपल्या भारतीय मुलांच्या आयुष्याचा एक मोठा प्रश्न आहे कुठलेही पेपर फुटणे याची सुनिश्चितता. ते म्हणतात ना की हे पेपर फुटलेच नाहीत पाहिजे, ते पेपर फुटतायत का त्या संदर्भामध्ये आपल्या भारतातला एवढा मोठा शास्त्रज्ञ सोनम वांगचुक, एवढा मोठा शास्त्रज्ञ सोनम वांगचुक उपोषणाला 14-15 दिवस झाले बसलेला आहे. साधारणतः जरी म्हणलं तरी सरकारमधल्या कुठल्याही कोर टीमने येऊन अजूनपर्यंत त्यांची चौकशी केलेली नाही. असं सीजीए पार्टीचा अध्यक्ष जो आहे, नुकतीच आता सीजीए पार्टी झालेली, कॉक्रोच जनता पार्टी, तिकडे जाऊन त्यांचं उपोषण वगैरे आहे, त्यांच्यासाठी ते तिथे जाऊन त्यांना हेल्प करतात. मला हे सांगायचं, आपल्या या सिस्टम मधलं कोणी जाऊन तिथं चौकशी अजूनपर्यंत त्यांची केलेली नाही सरकारमधल्यांनी. म्हणजे हे कितपर्यंत चाललेलं आहे. तर त्यांची मागणी काय आहे की बाबा नीटचा जो पेपर फुटलाय तो कसा काय फुटला, जे कोण धर्मेंद्र प्रधान वगैरे कोणतरी आहे त्यांचा राजीनामा ते मागतात. तो पेपर का फुटला, तुम्हाला मुलांच्या भवितव्याचा विचार काय आहे. आणि म्हणतात की बाबा आपल्या पंतप्रधानांचा विषय आहे त्याच्यामध्ये की बाबा तुम्ही जाऊन ऍटलिस्ट, किंवा तुमच्या कोर टीम मधल्यांनी ऍटलिस्ट जाऊन, एवढा मोठा शास्त्रज्ञ आहे, त्यानं लडाखसाठी त्या माणसानं भरपूर काय केले, निसर्गासाठी ह्याच्यासाठी ते भरपूर काय केलेलं त्या माणसाने. ऍटलिस्ट एवढं सौजन असलं पाहिजे सरकारमध्ये जाऊन की एवढा मोठा जो माणूस आहे, जो आपल्या भारताचं नाव जगामध्ये त्यानं केलेलं, तर दुसऱ्या ठिकाणी जर जन्माला आला असताना हा व्यक्ती, तर आतापर्यंत ह्या माणसाला नोबेल प्राइज मिळालं असतं. ऍटलिस्ट आपण जाऊन त्या माणसाची चौकशी तरी सरकारमधल्या माणसांनी करावी. अरे महात्मा गांधीजी ज्या वेळेस उपोषण करायला बसायचे, ब्रिटिशामधले पण येऊन चौकशी करायचे रे. आता अण्णा हजारेचं एवढं मोठं ते उपोषण झालं होतं जंतर मंतरवरती, त्याच्यानंतर उपोषण काय मला समजायलाच मागत नाही. तेव्हा पण चौकशा झाल्या होत्या की काय कुठं कसं. आता 15 दिवस तो माणूस तिथे बसलेला आहे, त्या माणसाची अवस्था काय, तो स्वतः सायंटिस्ट आहे मोठा. अरे 15 दिवस त्या माणसाने पोटामध्ये अन्नाचा कण नाही, त्या माणसाला फिलिंग काय असेल, त्या माणसाचा जो पोट तिकडेपणा असेल तो कुणासाठी आहे. आपली जी लेकरं बाळं असेल त्यांचं भविष्य चांगलं व्हावं ह्यासाठीच असेल ना. त्या माणसाच्या पोटामध्ये 15 दिवस झाला अन्नाचा कण नाहीये, माणसाची प्रकृती पूर्णपणे खालावलेली आहे. कुणीतरी असं उपवास करून बघा, कुणीतरी असं एवढं उपाशी राहील का. ते